नेते प्रतापराव भोसले वय वर्ष 90 यांचं रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं। त्यांच्या पश्चात माजी आमदार मदन भोसले, मोहनराव भोसले, गजानन भोसले हे 3 सुपुत्र, विवाहित कन्या पद्मावती पाटील, सुना, नातवंड, पतवंड असा परिवार आहे। त्यांच्या जाण्याने जिल्ह्याने मोठा नेता गमावला असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली। गुईंज गावचे सरपंच म्हणून प्रतापराव भोसले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी 1967 पासून 1985 पर्यंत सलग 4 वेळा वाई विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं। या काळातील त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून राज्याचा कारभार हाकला। त्यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून 1984, 1989 व 1991 असे 3 वेळा संसदेत खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं। या काळात विविध राष्ट्रीय समित्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या। त्यानंतर त्यांनी 1997 साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी स्वीकारली। प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि गेलेली सत्ता पुन्हा आणून महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचं सरकार स्थापन करण्यात मोलाची कामगिरी बजावली।